नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री बाणेश्वर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बुरहाननगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित 7 दिवसीय विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या शिबिरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समाजसेवा, श्रमसंस्कार व व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळणार आहे। उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून ग्रामपंचायत सरपंच रुपाली कदम उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय जाधव यांनी स्वागतपर भाषणात NSSच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत ही योजना विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारी आणि राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करणारी असल्याचे सांगितलं। NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सागर कोहक यांनी शिबिराच्या नियोजनाची माहिती देताना श्रमदान, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती, पथनाट्य तसेच व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगितलं। या शिबिरात महाविद्यालयातील 50हून अधिक स्वयंसेवक सहभागी होतात। उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे विश्वस्त, शिक्षकवृंद व गावातील मान्यवर उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी सहकार्याचं आश्वासन दिलं। यावेळी उपसरपंच जालिंदर कदम, तटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम, गोरक्षनाथ ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम, डोंगरगणचे उपसरपंच संतोष पठारे, ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। योजनेचं जे शिबिर घेत आहोत, या शिबिराची मूळ थीम आहे नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी। ही थीम महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय सेवा योजना आणि आपलं महाविद्यालय आणि मांजरसुंबा गाव या सर्वांच्या एकत्रित प्रक्रियेतून शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट आणि जमीन व्यवस्थापन हा मूळ थीमचा विषय महाराष्ट्र राज्यभर घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या शिबिरामध्ये आपल्या गावातील लोकांचाही सहभाग असावा। त्याचबरोबर आमचे विद्यार्थी 7 दिवस म्हणजे 4/1/2026 ते 10/1/2026 पर्यंत या ठिकाणी राहणार आहेत। वेगवेगळ्या ज्या थीम आपल्या या मांजरसुंबा गावच्या ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितलं की जे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान यामध्ये आपण सहभागी होत आहोत। मी आपल्या सर्वांना निश्चितपणे ग्वाही देतो की आमचे जे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, आपण ज्या वेगवेगळ्या 8 प्रकारचे उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमांमध्ये निश्चितपणे आपण वेगवेगळ्या पातळीवरती त्याचं व्यवस्थित नियोजन करून काम करू, जेणेकरून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळेल। अभियानमध्ये मांजरसुंबा, हिवरे बाजार, नागर देवळे, हिवरे बाजार पहिल्या नंबरवरती मार्क आहेत आणि मांजरसुंबा 2 नंबर, नागर देवळे 3 नंबर। 2 नंबरमध्ये काम करताना आम्ही अशी आशा करतो की 1 नंबरमध्ये जायचंय। या अभियानामध्ये आमच्या गोरक्षनाथ ट्रस्टला सुद्धा आम्ही विनंती केली होती की आम्हाला 2 लाख रुपये लोकवर्गणी करायची। सर्व गावातील महिलांना विनंती केली होती, सर्व ग्रामस्थ तरुण मित्रांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि अजून वर्गणी आम्हाला मिळेल 2 लाख रुपये जमा करायची। आमच्या गोरक्षनाथ ट्रस्टने अध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव सर्वांनी 30,000 रुपये आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि अजून महिलांनी सुद्धा आम्हाला 30-35,000 रुपये दिलेले आहेत। म्हणजे दोघांनी मिळून आम्ही 60,000पर्यंत या ठिकाणी पोहोचलोय। आपलं श्रमदानाचं काय मूल्यमापन होईल या सर्व गोष्टींना आपण या अभियानमध्ये आणि त्या अभियानमध्ये सुद्धा आपला बाणेश्वर संस्थेचा आणि सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकांचा सहभाग राहील। या अभियान काळामध्ये आपल्याला मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शासनाचे जे ॲप आहेत ते ॲप आपल्याला जनतेसमोर या ठिकाणी घेऊन जायचे आणि ॲप आपल्याला त्या असणाऱ्या मोबाईलवर डाउनलोड करायचं आहे। तर आपले विद्यार्थी सगळे सुशिक्षित आहेत। एखाद्या घरी गेलो, ग्रामपंचायत मेरी ॲप म्हणून मेरी ॲप ग्रामपंचायत आपण त्याला डाउनलोड केलं, आपण फोटो घेतला, आपल्याला त्याला मार्क आहेत। म्हणजे जे परत आपल्याला निवडणुकीचे आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे, 7 दिवसाचं आहे।
यामध्ये खूप छान असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शोषखड्डे आहेत, किशोरवयीन मुलामुलींची रक्तक्षय तपासणी आहे, नदी स्वच्छता, जलस्रोत, वृक्षारोपण, मतदार जनजागृती, विमा योजना आणि ऐतिहासिक स्थळं संवर्धन व स्वच्छता हे अभियान राबवलं जाणार आहे. खरोखर मी बाणेश्वर विद्यालयाचे मनपूर्वक आभारी आहे की आम्ही मांजरसुंबा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे. हे अभियान 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राबवायचं आहे. यामध्ये 100 मार्कांचं गुणांकन दिलेलं आहे. 8 मुद्द्यावर ग्रामपंचायत काम करत आहे. त्यामध्ये सर्व विभाग आलेले आहेत. नाही, आपल्याला प्रॉपर काम करायचं आहे. आपण प्रॉपरच काम करत आहोत. यामध्ये म्हणजे काय म्हणतात ना, दुधात एक शर्करा योग येतो नाही का, तसा हा योग इथं जुळून आलेला आहे. हे शिबिर मला इतकं वेळेला मिळालेलं आहे ना की याचं नक्कीच हे मुलं आणि हे विद्यालयाच्या मदतीने आपण या संधीचं सोनं करणार आहोत. परिस्थिती पाहिली तालुक्यामध्ये जी मोठमोठ्या गावामध्ये हायस्कूल होते. म्हणजे मोठमोठे गाव कोणते, चिचुंडी पाटील, जेऊर, असे ते अकोळणे, आज सर्वसामान्य गावामध्ये हायस्कूलही नव्हती. नंतर दादा पटेल आमदार असताना जवळजवळ 20 गावामध्ये नवीन हायस्कूलचे आपण प्रपोजल केले. त्याच्यामध्ये हे सुद्धा आपलं हायस्कूल घेतलं होतं. नंतर आता ते डेव्हलप होतं, आता कॉलेज झालं. म्हणजे या ठिकाणी म्हणजे शिवाजीराव कर्डिले हे काळाने लवकर नेले आणि त्यांनी नगर तालुक्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये इतकी कामं केले तर त्यांना समाज विसरू शकणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो सर्वसामान्य कोणी जरी त्यांच्याकडे गेली तो ओळखीचा असो नसो, काम महत्वाचं होतं. त्याचं त्यांनी जे सांगितले काम केल्याशिवाय कधीच बंद करत नव्हतं. आपण इथं अक्षयदादाच्या हस्ते उद्घाटन करणार होतो, तर त्यांना काही कारणास्तव ते आले नाहीत. त्यामुळे आपण इथं सर्वांनी एकत्र येऊन आपण उद्घाटन केलेलं आहे. आणि मुलांना मी इतकंच सांगू इच्छिते की आपण मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. तर तुमचा इथं सर्व मुलाचा वाटा राहील की सर्वांनी गावामध्ये येऊन श्रमदान इथं करण्यात येणार आहे. तुम्ही गेल्या वर्षी पण खूप छान अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही इथं काम केलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे गावामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की सर्वजण मुली पण इथं ओळखीच्या आहेत, मुलं पण आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन इथं काम केलेलं आहे, श्रमदान केलेलं आहे. त्यामुळे मुलं पण ओळखीचे आहेत, मुली पण ओळखीच्या आहेत. त्यांना माहिती आहे गावामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. इथून पुढेही तुम्हाला 7 दिवस इथं ह्या गावामध्ये काम करायचं आहे. तर तुम्ही बिनधास्तपणे एकत्र येऊन सर्वांनी काम करायचं आहे. आणि इथं विखे पाटीलच्या मुली पण आलेल्या आहेत कृषी सखी म्हणून. तर त्या पण इथं काही दिवसापासून राहत आहेत. त्यांनाही पण ते पण अतिशय उत्तम आणि प्रकारे इथं काम करून राहिले आहेत. तसेच उपस्थित ग्रामस्थांना प्लास्टिकच्या वापरास आळा घालण्यासाठी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.